नमस्कार सर्व शेळीपालकमधून स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा आपण आलो आहे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ नांद्राबाद एक गाव आहे। तर इथं एक साधा सिंपल बिटर फार्म आहे। कुठल्याही प्रकारचा वाजवीपेक्षा जास्त खर्च नाही या शेडमध्ये। साध्या सिंपल कमी खर्चात त्यांचं बिटलचं शेळीपालन चालू आहे। तर आपण त्यांची थोडी पूर्ण सविस्तर माहिती घेणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलाच तर इतर गरजू व्यक्तींना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे। तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे। कारण भरपूर जणांचं मत असतं की बिटलला चांगलं शेड लागतं, 10-5 लाखाचं शेड लागतं, अजून खर्च मरणाचा खुराकावर अति जास्त खर्च लागतो। पण मग आपण यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार। त्यांची सुरुवात, त्यांनी बिटलचं सुरुवात कशी केली, परत त्यांचं खुराक नियोजन, त्यांचं शेडचं नियोजन, त्यांचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार। तर बघू आपण, चला। तर नमस्कार दादा। नमस्कार। आपला पूर्ण ॲड्रेस सांगा। तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, बरं। तर तुमची बिटलची सुरुवात कधीपासून सुरू केली आहे बिटल शेळीपालनाला तुम्ही? 2014 पासून। तर सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या तुम्ही? सुरुवातीला मी 4 शेळ्या घेतल्या। 4 शेळ्या बिटलच्याच घेतल्या? 4 पाटी घेतल्या। 4 पाटी कितीला घेतल्या? त्या मी 4 पाटी घेतल्या, त्या एक जोडा घेतला 60,000ला आणि दुसरा जोडा घेतला 55,000ला, 30 27 हजारापर्यंत बळ। तर मग आता तुमची सुरुवात कशी राहिली? सुरुवात एकदम चांगली राहिली आणि म्हणजे याच्यात कमीत कमी वार्षिक म्हणजे आम्हाला या 5-6 शेळ्यामध्ये 10-12 शेळ्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये भेटते। वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 ते 3 लाख। किती शेळ्या आहे आता? पूर्ण 15-16 आहे। 15-16 शेळ्या मोठ्या? हां, 5 मध्येच आहे। तसं आम्हाला कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये वार्षिक उत्पन्न 6 ते 7 लाख। तर मग आता तुमचा शेडवरचा खर्च किती? असं साधा सिंपल शेड आहे, तुम्हाला आता प्रत्येकाला दिसल्यावर समजेल की खूप साधा 20 ते 25 हजारात शेड पूर्ण झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचं 10 लाख 5 लाख किंवा डबल ताल ट्रिबल ताल शेड नाही आहे, पूर्ण साधं सिंपल। त्यात त्यांचं शेळीपालन सुरू आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 7 ते 8 लाख रुपये ते काढतायत। तर तुमचा वार्षिक खर्च किती शेळीपालनाला? वार्षिक खर्च म्हणजे झिरो खर्च काहीच नाही। झिरो मेंटेनन्स। पूर्ण शेतातलं जे पिकतंय त्यावर तुमचं शेळीपालन सुरू आहे। आता या शेळ्या पूर्ण आता किती गाभण आहे? या पूर्ण व्यायलेल्या आहे का? या पूर्ण वेळेला तिकडे 3 गाभण आहे। यांच्या खाली बच्चे किती आता? बच्चे आता 4-6 आहे। 6 बच्चे। 3 वेळेला आहे समजा। लसीकरण वगैरे काहीच नाही? PPR वगैरे काही आजारी शेळ्या? आजारच नाही पडल्यावर बाय चान्स एखादा डॉक्टर येतो, नाही तर काहीच नाही, विशेष नाही, काहीच नाही। म्हणजे तुमचा टोटल शेळीपालनावरचा खर्च 0% आहे। बघू शकता मित्रांनो, तुम्ही बरेच व्हिडिओ पाहतात की शेळ्यांवर एवढा खर्च, ती लसीकरण, LSRNTTचं, अजून PPR, अजून बरेचसे लसीकरण, जंतनाशक भरपूर। पण यांच्या आता बघा, त्यांचा स्वतः अनुभव सांगता येते की शेळ्यांवर अजिबात खर्च नाही त्यांचा। तर त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शेळीपालन करू शकता। उगाच वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्यात काही मजा नाही आहे। उगाच याचं त्याचं बघून यानं ते सांगितलं, त्यानं हे सांगितलं, हे औषध पाच, ते औषध पाच, वजनवाढीचं पाच। पण मग हे टॉनिक फक्त तात्पुरतं असतं, जोपर्यंत त्याची पॉवर आहे तोपर्यंतच ते काम करत असतं। तुम्ही जर टॉनिक बंद केलं तर परत शेळी जशी तशी होते। त्यामुळं घरचा जेवढा खुराक देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर मला तुमच्या आता ब्रीडर कोणता आहे या शेळ्यांमध्ये? ब्रीडर दाखवा चला। चला ब्रीडर बघा, आता 2 दातावरचा ब्रीडर घ्या। हा कुठून घेतला होता का घरीच तयार केलेला आहे? घरचा तयार केलेला ब्रीडर। आता किती 2 दात आहे तो? याच्यापासून किती शेळ्या लागवड झालेल्या आहे? फक्त एकच ही भरलेली आहे का? म्हणजे आता नेमका चालू झालेला आहे, हो का? आणि याच्यानंतर तुम्ही पहिले ब्रीडर विकलेले आहे का? हो का? आता या पूर्ण याचा बाप 60,000ला। कोणती ब्लड लाईन आहे? नाही, ह्याच्यात पाठी आता या पूर्ण पाठी फळकर पाठी आहे, ह्या फळकर पाठी पूर्ण किती पाठी या पूर्ण? आता टोटल 7 पाठी, 9 पाठी पूर्ण घरी तयार केलेला सेट आहे, बघू शकता। काही विक्रीसाठी? फक्त 2 मेले, 2 मेले बोकड। आता बच्चे कुठे बाकी आहेत तुमचे लहान? हे बांधलेले आहे का इकडं? अच्छा, तर बघू शकता इकडं बोकड आहे, एक फिमेल, 2 फिमेल, हे फिमेल आहे। हे 2 बोकड विक्रीसाठी मित्रांनो। तर त्यामध्ये आपण एक बोकड घेतलेला आहे
आता काय घेतल्या कसा घेतल्या अजून बाकी आहे, त्याला आपण तो नंतर बघूया. तर बघू शकता अशा प्रकारे साध्या सिंपल प्रकारे शेड आहे. त्यांचा शेडवरचा खर्च खूप कमी आणि खूप जुन्या टाईपचा आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा खर्च करू शकता आणि शेळीपालनाला सुरुवात करू शकता. वाजवीपेक्षा आपण एकच टार्गेट ठेवायचं, कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं भेटेल यावर जर काम केलं तर नक्कीच आपल्याला कोणताही व्यवसाय परवडतो. तर बघा इकडं आता ह्या कप्प्यामध्ये गाभण शेळ्या पूर्ण. तर बघा क्वालिटी बघू शकता. इकडं आणा द्यायला बघा गाभण शेळ्या. ही किती वेळ येते शेळी गाभण? ही अजून 2 महिन्याची 2 महिन्याची नाही, म्हणजे पहिल्या वेळेस का दुसऱ्या वेळेस त्याची? तिसरा वेळ आहे. तिसऱ्या वेताची शेळी. बघू शकता तिसऱ्या वेताची शेळी घरच्या घरी तयार केलेली क्वालिटी चमक बघा. कुठल्याही प्रकारचा खुराकनी टॉनिकनी अजिबात कोणताही औषधी नाही आहे आणि कोणताही अतिरिक्त खर्च नाही. तरी शेळ्या बघा तुम्ही, गाभण शेळ्या किंवा खाली शेळ्या किंवा दुधावाल्या शेळ्यासुद्धा बघू शकता. बघा या 3-4 गाभण आहे का पूर्ण? हा, 1, 2, बस ही. हे बघा ही शेळी किती वेळ त्याची? ही तिसऱ्या होत्याची. तिसऱ्या वेता. आता तिसऱ्यांदा वेळी ही शेळी बघू शकता चमक. ही क्वालिटी बघा शेळ्यांची. बघू शकता क्वालिटी. अशी क्वालिटी पाहिजे, घरच्या घरी तयार केलेली क्वालिटी. बघा पलती ती. ही 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 किती वेळ त्याची? ही चौथी होत्याची. ही 4थ्या वेताची. मस्त बकऱ्या तुमच्या, एकदम सेटअप एक नंबर आहे आणि कमी खर्चात आवडला भारी एकदम. जर कोणाला जर लागत असलं तर नक्कीच तुम्ही नांद्राबाद, ढोरेगावजवळ नांद्राबाद आहे 3-4 किलोमीटर अंतरावर. तर नक्कीच तुम्ही या फार्मला भेट देऊ शकता. त्यांचा आपण वाटलं तर कोणाला मोबाईल नंबर लागतला असेल तर मोबाईल नंबरसुद्धा देऊ. तुम्ही कमेंट करून ठेवा, तुम्हाला नक्कीच नंबर भेटेल. तर भेटू परत. बघा अशा प्रकारे तुम्ही सेटअप करू शकता आणि शेळीपालनात सुरुवात करू शकता. तर धन्यवाद दादा, मस्त सेटअप आहे तुमचा.